नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेटगुरू या YouTube चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना जो काही मुरघास वापरतो, तर हा मुरघास आपल्या पशूंसाठी का गरजेचा आहे? आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये मुरघास वापरल्यावर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात? मुरघासामध्ये त्या ठिकाणी आपल्याला कुठले घटक दिलेले असतात? तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना आपण आपल्या पशूंना उन्हाळ्याचे दिवस असू किंवा दुष्काळी परिस्थिती असू, तर या काळामध्ये सुद्धा त्यांना जो हिरवा चारा आहे, तर तो देणे हे खूप गरजेचे असते. मग यामध्ये मित्रांनो, आपण पर्यायी व्यवस्था म्हणून आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना या मुरघासाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. मित्रांनो, मुरघासाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत असतात. यामध्ये खास करून मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी फायदे पाहायला मिळतात. आपल्या पशूंमध्ये त्यांना प्रजननाच्या ज्या काही समस्या येतात, तर त्या देखील कमी करण्यासाठी या मुरघासाचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, मुरघास म्हणजे आपण त्या ठिकाणी जशा प्रकारे आपले जे कैरीचे लोणचे आहे, तर त्याप्रमाणेच आपण आपल्या पशूंसाठी हे जे लोणचे आहे, तर ते त्या ठिकाणी तयार करून आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना वापरू शकतो. मित्रांनो, या मुरघासाची आपण साठवणूक जी आहे, ती जर व्यवस्थित केलेली असेल, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरासाठी आवश्यक असणारे जे सर्व घटक आहेत, तर या मुरघासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना देऊ शकतो. मित्रांनो, या मुरघासाचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करतो, तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये अतिशय सुंदर रिझल्ट हे पाहायला मिळत असतात. खास करून आपल्या पशूंच्या शरीरासाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, ते देखील याच्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मुरघास जो आहे, तर तो आपल्या पशूंना इतर कुठला वाळलेला चारा जो असेल, तर त्याच्यापेक्षा या मुरघासाला आपले पशू जे आहेत, तर ते त्या ठिकाणी आवडीने खात असतात. आणि त्यामुळेच आपल्या पशूंचे एक आवडीचे खाद्य आपण आपल्या गोठ्यावरती ठेवणे हे खूप महत्त्वाचे असते. मित्रांनो, आता आपण पाहूया, की या मुरघासामध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले असतात. या मुरघासाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि मुरघासाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी करताना कुठली काळजी ही घ्यायला पाहिजे. मित्रांनो, मुरघास जो आहे, तर हा शक्यतो एकदल पिकं जे असतात, तर त्यांच्यापासून बनवलेला असतो. यामध्ये मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, ओट असेल, या पिकांचा त्या ठिकाणी आपल्याला समावेश या मुरघासामध्ये पाहायला मिळतो. मित्रांनो, मुरघासामध्ये त्या ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या प्रमाणामध्ये कर्बोदके, ज्यालाच आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो, तर ते दिलेले असतात. या कार्बोहायड्रेट्सच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरासाठी त्यांना आवश्यक ऊर्जा मिळते. त्यामुळे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना या मुरघासाचा वापर केल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरासाठी आवश्यक ऊर्जा देण्यासाठी या मुरघासाचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यासोबतच मित्रांनो, आपल्याला या मुरघासामध्ये त्या ठिकाणी लॅक्टिक ॲसिड जे आहे, तर ते देखील दिलेले असते. हे एक नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह आहे, की जे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करते. त्यामुळे मित्रांनो, आपण पाहिले असेल, की ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना मुरघासाचा वापर करतो, तर आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी या मुरघासाचा त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो. त्यासोबतच मित्रांनो, मुरघासामध्ये आपल्याला प्रोटीन्स दिलेले असतात, की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंच्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. तसेच यामध्ये काही खनिजे असतात, जीवनसत्वे असतात, व्हिटॅमिन ए असेल, बीटा कॅरोटीन असेल, यांसारखे घटक त्या ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या प्रमाणामध्ये या मुरघासामध्ये पाहायला मिळतात. त्यासोबतच मित्रांनो, या मुरघासामध्ये आपल्याला त्या ठिकाणी 50 ते 60% आर्द्रता सुद्धा असते. तर त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना पाण्याची देखील कमतरता त्या ठिकाणी जाणवत नाही. ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या मुरघासाचा वापर करतो, तर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना पाण्याची कमतरता जी असेल, तर ती भरून काढण्यासाठी सुद्धा या मुरघासाचा त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो. मित्रांनो, आता आपण पाहूया, की मुरघासाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी कुठले फायदे हे पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये ज्यावेळेस त्यांना मुरघासाचा वापर करतो, तर यामध्ये होणारा सर्वात पहिला जो काही फायदा आहे, तर तो म्हणजे आपले जर दूध देणारे पशु असतील, तर त्यांच्यामध्ये दुधाच्या उत्पादनामध्ये जवळपास 10 ते 15% पर्यंत वाढ झालेली या मुरघासाच्या वापरामुळे आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधामधील फॅट असेल, एस-एन-एफ असेल, तर त्याची देखील वाढ करण्यासाठी मुरघास हा खूप महत्त्वाचा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आपण आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये या मुरघासाचा वापर करणे हे खूप महत्त्वाचे असते, की आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच मित्रांनो, मुरघासाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांना वर्षभर हिरवा चारा देण्यासाठी या मुरघासाचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. खास करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंना आवश्यक
तेवढा हिरवा चारा जर या मुरघासाच्या माध्यमातून दिला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अतिशय चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात. त्यासोबतच मित्रांनो, मुरघासाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर त्यांना पचनासंबंधित जेवढ्या काही समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो. मुरघासामध्ये जे आपल्याला लॅक्टिक ॲसिड असते तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन चांगले राहते. मुरघासाची जी काही चव आहे तर ती आंबट गोड जी काही चव आहे तर त्यामुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना पचनासाठी आणि खाण्यासाठी देखील या मुरघासाचा त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो. सोबतच आपले जे पशु आहेत तर ते मुरघासाला त्या ठिकाणी आवडीने खातात. त्यामुळे आपला हा जो मुरघास आहे तर तो त्या ठिकाणी वायाला जाण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते देखील त्या ठिकाणी कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, या मुरघासाचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये केल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरावरती एक चांगल्या प्रकारची चकाकी आणण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या मुरघासाचा वापर करणे हे खूप महत्त्वाचे आहे. या मुरघासाचा वापर केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या त्वचेवरती एक चांगल्या प्रकारची चकाकी आलेली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सोबतच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर त्यांना रिप्रोडक्शनचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते टाळण्यासाठी देखील या मुरघासाच्या वापरामुळे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्या गोठ्यावरती जर आपल्याला अशा प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी जाणवत असतील तर आपण अवश्य या मुरघासाचा त्या ठिकाणी वापर करा. आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतील. सोबतच मित्रांनो, आपल्या गोठ्यावरती मजुरांची जी काही बचत आहे तर ती करण्यासाठी देखील या मुरघासाचा वापर त्या ठिकाणी फायदा देतो. कारण दररोज आपण आपल्या गोठ्यातील जे मजूर असतील तर त्यांना रानात जाऊन जे काही चारा आहे तर तो कापून आणणे, कटिंग करणे, त्यानंतर तो टाकणे, यासाठी लागणारा जो काही वेळ आहे आणि जो काही पैसा आहे तर त्याची बचत करण्यासाठी देखील मुरघास त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे मदतही करताना पाहायला मिळते. त्यामुळे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना या मुरघासाचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे. आपण आपल्या पशूंना या मुरघासाच्या वापरामुळे त्या ठिकाणी निश्चितच चांगले फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना या मुरघाचा जो काही डोस आहे तर तो कशा पद्धतीने व किती त्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, आपण आपले जे मोठे पशु असतील तर त्यांच्यामध्ये या मुरघासाचा त्या ठिकाणी वापर करणार असाल तर त्यामध्ये आपण त्यांच्या वजनाच्या हिशोबाने किंवा त्यांची दूध देण्याची जी काही क्षमता आहे तर त्या हिशोबाने त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना मुरघासाचा वापर हा करू शकतो. यामध्ये आपल्या गोठ्यावरती इतरही कुठले खाद्य असेल तर त्यासोबत आपण 20 ते 25 किलो दिवसातून 1 किंवा 2 वेळा याप्रमाणे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी मुरघासाचा वापर हा करू शकतो. तसेच आपल्या ज्या लहान कालवडी, रेडीपाडी असतील तर त्यांच्यामध्ये 5 ते 10 किलो याप्रमाणे त्या ठिकाणी वापरू शकतो. आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये आपण त्या ठिकाणी वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण 1 ते 2 किलो याप्रमाणे त्या ठिकाणी वापर हा करू शकतो. मित्रांनो, सुरुवातीला खाण्यासाठी जे आपले पशु आहेत तर ते थोडे त्या ठिकाणी टाळाटाळ करतील, परंतु एकदा त्यांना त्याची जी चव आहे ती त्या ठिकाणी आवडली तर त्या ठिकाणी आपले पशु जे आहेत तर ते आवडीने त्या ठिकाणी नक्कीच या मुरघासाला खाताना आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, आपण आपल्या गोठ्यावरती जर त्या ठिकाणी मुरघास हा करत असाल तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी अतिशय चांगले फायदे या मुरघासाचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळत असतील. मित्रांनो, आपण जर आपल्या गोठ्यावरती मुरघास करत नसाल तर त्या ठिकाणी आपण अवश्य या मुरघासाचा वापर आपल्या पशूंमध्ये करत जा. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच चांगले असे फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, मुरघास वापर करण्यापूर्वीची एक काळजी घ्यायची आहे तर ती म्हणजे जर मुरघास काळा पडलेला असेल किंवा त्याचा कुठल्याही प्रकारचा खराब वास येत असेल किंवा त्याला बुरशी लागलेली असेल तर तो मुरघास आपण आपल्या पशूंना टाकू नये. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी आपल्याला समस्या पाहायला मिळू शकतात. मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये या मुरघासाचा वापर करत असताना आपण त्यांच्या आहारामध्ये त्यांना टॉक्सिन बाइंडर जे येतात तर त्याचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करत जा. त्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये जे काही तयार झालेले विष आहे तर ते बाहेर काढण्यासाठी या टॉक्सिन बाइंडरचा त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना वापरणारा जो काही मुरघास आहे तर त्या मुरघासाचा वापर आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे, मुरघासाचा वापर केल्यावरती आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात, मुरघासाचा डोस आपण कशा पद्धतीने द्यायला पाहिजे, मुरघासामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठल्या आपल्या दुग्ध व्यवसायासाठी चालना देणारे फायदे पाहायला मिळतात, तर या विषयावरती त्या ठिकाणी माहिती आज आपण घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.